मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी करण्यात मरीन ड्राईव्हवरून थेट वांद्र्यामध्ये तुम्ही 12 मिनिटांमध्ये पोहोचणार आहे। कोस्टल रोड ते वांद्रे सिलिंक मार्गाचा आज उद्घाटन पार पडणार आहे। आजपासून पश्चिम उपनगरातील वाहतूक ही सुसाट होणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते आज कोस्टल रोड ते सिलिंक मार्गाचं उद्घाटन पार पडणार असून बिंदू माधव चौकातून हिरवा कंदील दाखवल्यानंतर हा मार्ग आता मुंबईकरांच्या वाहतुकीसाठी खुला होणार आहे। या मार्गामुळे मरीन ड्राईव्ह वरून थेट वांद्र्यापर्यंत तुम्ही 12 मिनिटांमध्ये पोहोचू शकणार आहे। तसंच प्रवाशांचा 70% वेळ आणि 34% इंधनाची बचत होणार असा दावा करण्यात आलाय। मुंबईच्या दक्षिण टोकापासून वळी सिलिंक पर्यंतचा सिग्नल मुक्त वेगवान प्रवास आता मुंबईकरांना शक्य होणार आहे। महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठीची आपण पाहतोय। मरीन ड्राईव्ह पासून थेट वांद्र्यामध्ये तुम्ही आता 12 मिनिटांमध्ये पोहोचू शकणार आहे। तर मरीन ड्राईव्ह वरून आता थेट वांद्र्यामध्ये 12 मिनिटांमध्ये मुंबईकरांना प्रवास करता येणार आहे। कोस्टल रोड वांद्रे सिलिंक मार्गाचं आज उद्घाटन होत आहे। या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी अजय अडसूळ आपल्याशी जोडले जात आहेत। अजय, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे। मरीन ड्राईव्ह ते थेट वांद्रे 12 मिनिटांमध्ये हा प्रवास शक्य होणार आहे। मुंबईकरांचा प्रवास आजपासून सुसाट होतोय। या मार्गाचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडतंय। नक्कीच शुभम, पाहायला गेलं तर मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे। ज्या महामार्गाची मुंबईकर पाठीमागच्या काही दिवसापासून वाट पाहत होतो तो कोस्टल रोड ते मुंबई वांद्रा सिलिंकला जोडला जाणारा गर्डर आहे तो उभा करण्याचं काम संपूर्णपणे एका साईडचं पूर्ण झालेलं आहे। त्या एका बाजूचं काम लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचबरोबर अजित पवार यांच्या हस्ते दुपारी 3 वाजता होणार आहे। संपूर्णपणे या महामार्गाचं काम जे अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळतंय। मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी आता संपूर्णपणे या ठिकाणची सजावट करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। काही वरिष्ठ अधिकारी हे सुद्धा आहेत, संपूर्णपणे अंतिम टप्प्याची पाहणी करणार आहेत। जर खरं पाहायला गेलं तर संपूर्णपणे जपानी तंत्रज्ञानाने या गर्डरचं काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास 2000 मेट्रिक टन हे ह्या गर्डरचं वजन आहे। त्यामुळे संपूर्ण जपानी तंत्रज्ञानाने या गर्डरला कोटिंग केल्यामुळे पुढील 20 ते 25 वर्ष या गर्डरला कसल्याही प्रकारचा गंज लागणार नाही। त्यामुळे 100 वर्ष इतका टिकेल हा गर्डर आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर दुसऱ्या साईडचं सुद्धा काम सध्या चालू आहे। हे काम आचारसंहिता लागेपर्यंत होईल असं कुठेतरी आपल्याला वाटणार नाही। त्यामुळे आचारसंहिता लागायच्या आधी कुठल्याही क्षणी मुख्यमंत्र्यांकडून विकास कामाचा धडाका आपल्याला पाहायला मिळत आहे। त्यामुळे मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आपल्याला पाहायला मिळत आहे। याच पूर्वी कोस्टल रोडच्या महामार्गाच्या 3 टप्प्याचं काम टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेलं पाहायला मिळत होतं आणि आज 4थ्या टप्प्याचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा थेट नरिमन पॉइंट पासून येणारा मुंबईकर वांद्र्यामध्ये अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये आपल्याला पोहोचलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कशा पद्धतीचं मुख्यमंत्री आज या लोकार्पणा प्रसंगी भाष्य करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। अजय, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहे। तर मुंबईकरांचा प्रवास आजपासून सुसाट होतोय। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।